रोहन, रोहन सोड त्याला. काय करतोयस तू? ताई, तू तुला कसं रोहन, रोहन, रोहन पुरे. त्यांच्यासारखं नाही वागायचं आपल्याला. सोड तू. ये चल. त्याला हेच वागायला हवंयस तू. पण तो तुला घरी नाही घेणार असं म्हणतोय. अरे तू कसा नाही घेणार मला घरात? हे घर जसं त्याचं आहे तसं राजवाड्यांचं पण आहे, आजींचं आहे, अधिराचं आहे, सगळ्यांचं आहे की नाही? बरं, मी राजवाड्यांची बायको म्हणून या घरात आले, मग तो मला कसं काढू शकेल? त्याच्या आईला बरं नाही आहे ना, म्हणून जरा हल्लाय आणि असा वेड्यासारखा वागतोय तो. पण तू नको काळजी करूस, मी बोलते ना त्याच्याशी. ऐक रोहन, प्लीज इथला ताण नको वाढवूया. खूप टेन्शन येत आत्ता. बी अ गुड बॉय. तू आत्ता घरी जा, आपण बोलू. इट्स ओके, मी बरी आहे. खूप गैरसमज आहेत तुझे. ही जी नावं तर तू घेतलीस ना, त्यांना तू घरात हवी आहेस, काही त्यातलाच एक गैरसमज. नाईलाज म्हणून दादाने तुझ्याशी लग्न केलं आणि नाईलाज म्हणूनच तुला या घरात येऊ दिलंय. किती घाणेरडी फिलिंग असेल नाही? आपण कोणालाही नको आहोत, तरी आपण ते पॅरासाइट सारखे, बांडगुळासारखे चिकटून आहोतच. तुला काही सेल्फ रिस्पेक्ट आहे की नाही? का अजून इन्सल्ट करून घ्यायचंय तुला या घरात? कोणाचंही काही अडणार नाहीये तू इथे नाही राहिलीस तर. शाणी असशील तर या घरात पाऊल ठेवू नकोस. शाणी तर मी आहेस आणि या घरात पाऊलही ठेवणार, कारण माझं घर आहे ना हे. तुझं घर? हे घर तुझं आहे? हवंय हे घर तुला? किती अँबिशियस आहेस ग तू. पण या घराला तुझी गरज नाहीये. ते बघू आपण. माझ्या वाटेत येऊ नकोस वहिनी. आता तरी मला तू माझ्या वाटेत दिसतोयस. तुझी वाट तर मी लावणारच आहे. एकदा जिंकलं म्हणजे प्रत्येक वेळी कसा जिंकशील तू? अरे असं नाही होत. मी कधी हरत नाही आणि मी कधी हार मानत नाही. तुला उडवून लावायला मला 1 सेकंद पुरेल. इतकं सोपं नसतं आणि मला नाही वाटत तू ते करू शकशील. नाही वाटत? चालेल. हे इतकं महत्वाचंच नाहीये माझ्यासाठी. आता तू ते करू शकत असतास तर तू करून मोकळा झाला नसतास का? हे इथे माझ्या समोर उभं राहून अशा धमक्या वगैरे दिल्या नसत्यास. ऍक्च्युली माहितीये का, तू आता हे जे काही बोलतोयस ना, ते तू करू शकत नाहीस कारण ते तुझ्या हातात नाहीये. ठीक आहे, मग बघच तू तुझी वाट कशी लावतो ते. आता ना तुझा संसार होणार ना अधीराचा. आणि मी ना माझा संसार मोडू देणार ना अधीराचा. आता तू शहाणा असशील तर बाजूला हो आणि मला जाऊ दे. तुला माहिती आहे ना, मी जशी या घरात राजवाड्यांमुळे राहते तसं तू पण त्यांच्याचमुळे राहतोस. अरे हो, आणि म्हणूनच तू अजून जेलमध्ये नाहीयेस. म्हणजे मी तुला अजून जेलमध्ये पाठवलं नाहीये. नाहीतर तू जे काही कारनामे करतोस त्याच्यावरून मी तुला कधीच पाठवलं असतं. काय केलंस मगाशी? जेलमध्ये राजवाड्यांमुळे गप्प बसले. हात दुखला? कम्फर्टेबल आहेस का? तुला उशी देऊ का? खरंच एवढं करायची काय गरज आहे? माझ्यामुळे बघ ना सगळ्यांनाच त्रास झालाय. काकू काय बोलतेस तू? आहे असं नाही रे समर, खरंच मी हातल्या जन्मी काहीतरी पुण्य केलं असणार म्हणून मला तुझ्यासारखा पुतण्या मिळालाय. काकू बास आता. आता डोळ्यातनं पाणी काढायचं नाही, स्ट्रेस घ्यायचा नाही. आधिरा, मल्लिका त्याची तब्येत कशी आहे आता? थोडा वीकनेस आहे बाबा, पण शुल बी ओके. ठीक, बरं झालं. बाबा तुम्ही कसे आहात? ठीक आहात ना? हो, जेवढा असायला पाहिजे ना तेवढा आहे.
रो कसं आहे? अगं त्याची गोड बायको रुसून निघून गेल्यावर तो कसा असणार आहे? मी खूप मिस करते बाबा त्याला. अगं मग तू ये ना परत. हे बघ अधिरा, माझ्या बायकोच्या चुकीच्या वागण्याची शिक्षा तू रोहनला का देतेस? अगं तो तुझ्यावर किती प्रेम करतोय हे माहितीये ना तुला. मग तू इथे नसल्यानंतर त्याची काय अवस्था झाली आहे हे सांगण्याची गरज आहे का? हे बघ आता हे रुसवे भांडणं हे सगळं आता पुरं झालं. तुम्हा दोघांनाही त्याचा त्रास होतोय ना हे कळतंय मला. पण मग याचा काय उपयोग आहे सांग ना. मी काय म्हणतो कळतं ना तुला? अधिरा, बाबा पिंट्यात आता बोलवतोय, मी बोलते तुमच्याशी नंतर. ओके? हो 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 चालेल, सावकाश कर. हो पण तुम्ही सगळेजण तब्येतीची काळजी घ्या बरं का. तुम्ही पण घ्या. बाय. ऑल ओके? चला. या. ये अगं स्वानंदी, आरतीचं ताट घेऊन ये, मल्लिका आले. वेलकम होम. आई तुम्ही पण ना. सावकाश सावकाश. आणि तू राजवाडे जरा बाजूला येता. मला बोलायचं. घरी आल्यावर जरा बरं वाटलं मला, खरंच. आम्ही किती घाबरलो होतो मग. मी पण खरंच किती घाबरली होती माझी पिल्लं. अगं काही नाही झालंय मला, फक्त जरा दगदग झाली, बाकी काही नाही. उगाच हॉस्पिटल वगैरे तुम्ही केलंत काय, कशाला? काकू तुझी अवस्था बघून टेन्शन आलं होतं आम्हाला. माझ्यामुळे खूपच दगदग झाली ना तुम्हाला. काय काकू, कसली दगदग? तुझ्या चांगल्या आरोग्यापेक्षा दुसरं काहीही महत्वाचं नाही. काकू तुम्हाला बरं वाटतंय ना पण आता? हो ग बाळा, ठीक आहे मी आता, काळजी नको करू. तुम्हाला काही लागलं ना तर आम्ही बघू.